अटक करा, अटक करा, सोनगीर पोलिसांनी कारवाई करा, पोलिसांनी कारवाई करा, योगेश पाटील राहणार कापडणे 20 तारखेला आमच्यावर कोयताने हल्ला केला आणि जो कोयताने हल्ला केला पांचाळ आणि उमेश शिलावट या नावाची यांची इतकी दहशत आहे की दिवसभर त्यांनी कोयता फिरवला, मुलींची छेड काढली, चोऱ्या करणे, मारा करणे असाच त्यांचा उद्योग आहे। 6 महिन्यापासून आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जाऊन न्याय मिळत नाही। आम्ही भरपूरदा त्या ठिकाणी गेलो आणि ते उलट पोलीस आमच्यावरच कारवाईची भाषा करतात। कालच जेव्हा पोलीस घेऊन जात होते तेव्हा त्यांना पोलिस पाणी देत होते, त्यांची सेवा करत होते, त्यांना त्या पोलीस आरामासाठी ज्या गाद्या होत्या त्या गाद्यांवर त्यांना झोपवलं गेलं आणि त्यांनी पोलिसांसमोर कट्टा काढून तुला जीवे ठार करेल अशी धमकी दिली, तरीसुद्धा पोलिसांनी बघायची भूमिका घेतली। मग हे प्रशासन आमच्यासाठी आहे का त्यांच्यासाठी आहे? कारण आमच्या कापडणे परिसरामध्ये अनेक दर 10 दिवसामध्ये घरफोड्या होत आहेत, चोऱ्या होत आहेत, लोकांचे दागिने जात आहेत तरीसुद्धा। आणि एक गोष्ट अजून आमच्या लक्षात आली, ज्या दिवशी पोलीस गाडी फिरली त्याच दिवशी चोरी होते। म्हणजे नेमकं काय आहे हे कशासाठी आहे? आणि हे पोलिसांचं असं वाटायला लागलं आम्हाला की हे साधन आहे, हे जे लोक आहे हे पोलिसांना कमवून देत असतील असं आमचं म्हणणं आहे। सर्व गावकरी त्यांना किदळून गेलेले। आम्ही सोनगीर पोलीस स्टेशनमध्ये कधीच जात नाही कारण आम्हाला न्याय त्या ठिकाणी मिळणार नसतो। म्हणून आज आम्ही या ठिकाणी प्रशासनाचा दरवाजा ठोठावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि SP ऑफिसला या ठिकाणी आलेलो आहे। शेवटचा पर्याय आहे आमचा, इथं जर आम्हाला न्याय भेटला नाही तर आमच्या परीने गावात ग्रामसभा घेऊन आमच्या परीने जो निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आणि याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहणार आहे। दिनांक 20 जानेवारी या दिवशी आम्ही लग्नाला जात होतो, तर आम्हाला स्टँडवर 2 नालायक हल्लेखोरांनी आमच्या पूर्ण फॅमिली होती माझी, तर त्या पहिले एक गाडी जात होती 407, त्या गाडीला त्यांनी आधी कोयता दाखवला, त्याच्यानंतर आमची गाडी मागून येत होती तर आमच्याजवळ आले व त्यांनी आम्हालाही कोयता दाखवला आणि त्यांनी पूर्ण आमच्या गाडीवर हल्ला केला। त्या गाडीत मी, माझी सासू, माझे आई वडील व माझे मिस्टर होते। त्यांनी पूर्ण आमच्या गाडीला पूर्ण घेरून घेतलेले होते। तर अशा हल्लेखोरांना अटक करा, अटक करा, अटक करा। आणि सोनगीर पोलीस स्टेशन याच्यावर काहीच निर्णय घेत नाही किंवा कार्यवाही करत नाही। तर सोनगीर पोलीस स्टेशनतील सगळ्या पोलिसांना एकच विनंती आहे की त्यांनी कापडणे गावात, आम्ही ग्रामीण भागात असून आम्हाला सोनगीर पोलीस स्टेशनचा काहीही उपयोग नसून त्यांनी त्याच्यावर काहीतरी कार्यवाही करून आमच्यावर याला त्यांनी साथ द्यायला पाहिजे। कारण ग्रामीण जे सगळे ग्रामस्थ आहे हे त्यांच्या याच्या भरोश्यावर असतात, कारण आम्ही गरीब जनता ही फक्त पोलिसांच्या भरोश्यावर असते आणि जर त्यांच्यावर काही त्यांना न्याय मिळत नसेल तर मग एक पूर्ण जनता त्यांच्यावरही काहीतरी कार्यवाही करू शकते, फक्त जनताच करू शकते, मग त्यावेळेस पोलिसही काही करू शकत नाही। मयूर पाटील, आमच्या श्रीराम चायनीज आमचं हॉटेल आहे, आमच्या हॉटेलवर त्यांनी हल्ला केला होता कोयत्याने। तेव्हा माझ्या मिस्टरांना त्यांनी धमकी दिली होती की आम्ही तुझा गेमच करू असं। म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, जिल्हाधिकारी न्यायालयाला पण सोनगीरला पण आम्ही गेलो, म्हणून माझी विनंती आहे की हल्लेखोरांना लवकर अटक करा आणि कापडणे ग्रामस्थांना सर्व महिलांना न्याय द्या, बस एवढंच।